नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, दीप करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण पॉलिटीचे जे पीवायक्यू आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पीवायक्यू जे प्रत्येक वर्षी रिपीट होतात विद्यार्थी मित्रांनो. हे 50 जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. हे 50 प्रश्न प्रत्येक वेळेस रिपीट होतात म्हणजे होतात. असेच 50 प्रश्न आपण काय केलंय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी घेऊन आलोय. पहिला पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात आपण 10 प्रश्न कव्हर केले आणि 10 प्रश्नाच्या माध्यमातून कमीत कमी तुमचे 70 ते 80 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे एका प्रश्नाच्या माध्यमातून तुमची किती रे कमीत कमी 10 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि टोटल 70 ते 80 प्रश्न तुमचे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. चला आता ह्याच्यामध्ये भाग 2 मध्ये आपण 11 पासून 20 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न काय म्हणतोय की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? चला ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतो रे? लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल. दुसरं काय सांगतं रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरं काय सांगतं? जगजीवन राम. आणि चौथं काय सांगतं? CH बाबा. चला 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. किती सेकंदाचा? 10 सेकंदाचा वेळ आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणी कार्य केलेलं आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या. 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊ. लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री किंवा होम मिनिस्टर विचारलंय. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे का? त्याचं उत्तर नाही. जगजीवन राम नाही. बाबा नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1. काय येतं? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं काय येतं? आन्सर येतं. कोण रे? की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणी कार्य केलंय? तर सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्याचबरोबर लक्षात घ्या, तर ते भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणजे उपपंतप्रधान सुद्धा ते भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं दुसरं नाव काय? लोह पुरुष. कोणत्या नावाने ओळखले जातात? लोह पुरुष. त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमधील केवडिया या ठिकाणी जो पुतळा आहे, तो जगातला सर्वात उंच पुतळा तर याच भारताच्या लोहपुरुषाचा आहे. काय लक्षात ठेवायचं इथं की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणी कार्य केलं? लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलंय. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते भारताचे लोहपुरुष म्हणून ते ओळखले जातात. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरातमधील केवडिया या ठिकाणी आहे, केवडिया या ठिकाणी आहे, तर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे इथं सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे आणि तो जगातला सर्वाधिक उंचीचा आहे. चला नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या, भारतीय घटनेचे शिल्पकार. हा 2024 चा पीवायक्यू आहे. भारतीय संविधानाचे म्हणजे भारतीय घटना किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोण ओळखलं जातं? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. लक्षात घ्या, होमी बाबा आपल्या याचे हे होते विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न, की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? काय म्हणलं? नाही म्हणलं नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाला मतदानाचा अधिकार नसतो म्हणलं विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाला मतदानाचा अधिकार नसतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला रे मग या प्रश्नाचं उत्तर काय म्हणलं? कुणाला मतदानाचा अधिकार नसतो. भारताचे राष्ट्रपती असतात. भारताचे राष्ट्रपती हे अप्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडून दिले जातात. तर या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाला मतदानाचा अधिकार नसतो. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. चला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी परत 10 सेकंदाचा वेळ आहे. पटपट पटपट उत्तर द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, कुणाला रे? राज्य निर्वाचित सदस्य, लोकसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि लक्षात घ्या विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. इथं थोडं मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं लक्षात घ्या, राज्यसभा आहे. ओके, राज्यसभा तेवढं करेक्शन करा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाला मतदानाचा अधिकार नसतो? हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, कोणाला नसतो रे? राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य का विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य? चला मग या प्रश्नाचं उत्तर देऊ विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, पहिला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाचं कलम 54 आहे.
भारतीय संविधानाचं कलम 54 आहे. मग भारतीय संविधानाचं कलम 54 काय सांगतं की भारताच्या राष्ट्रपती पदासाठी एक निर्वाचन मंडळ असेल. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी एक निर्वाचन मंडळ असेल. निर्वाचन मंडळ असेल आणि हे निर्वाचन मंडळाच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपतीची निवड ही 5 वर्षासाठी केली जाईल. मग या निर्वाचन मंडळामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. राज्यसभेचे सदस्य असतात, लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात, विधानसभेचे असतात, नसतात कोण रे विधान परिषद. लक्षात घ्या लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. तर ह्या लोकसभेचे लक्षात घ्या लोकसभेचे, राज्यसभेचे आणि विधानसभेचे निर्वाचित म्हणजेच काय निवडून आलेले सदस्य यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे विधान परिषदेच्या सदस्यांना लक्षात घ्या विधान परिषदेच्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार काय रे मतदानाचा अधिकार नसतो. जे विधान परिषद सदस्य आहेत तर त्या विधान परिषदेच्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार काय नसतो. त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो लोकसभा म्हणा, राज्यसभा म्हणा आणि विधानसभा म्हणा. लोकसभा राज्यसभेचे जे नियुक्त सदस्य असतात काय म्हणलं लोकसभा आणि राज्यसभा आणि विधानसभेचे नियुक्त सदस्य यांना सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो. तर मग हे काय म्हणलंय कुणाला नाही म्हणलं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. कलम किती सांगितलं रे 54 नुसार निर्वाचन मंडळ. पुढचा प्रश्न चला संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते. चला कनिष्ठ सभागृह विचारलंय म्हणजे संसदेचं आता आपण वरिष्ठ सभागृह म्हटलं आता संसदेचं कनिष्ठ सभागृह विचारलंय. चला मग संसदेचं कनिष्ठ सभागृह राज्यसभा असतं का, विधानसभा असतं का, विधान परिषद असतं का लोकसभा असतं. लक्षात घ्या 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. आताच आपण बघितलंय. चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या. लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तुम्ही. चला संसदेचे वरिष्ठ कनिष्ठ सभागृह कोणते. चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते. राज्यसभा कार्य नाही, विधानसभा कार्य नाही, विधान परिषद कार्य नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 काय रे लोकसभा. ऑप्शन क्रमांक 4 काय रे लोकसभा. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारलं की आपल्या संसदेचे टोटल किती रे 2 सभागृह आहेत. किती 2. पहिलं लोकसभा, दुसरं राज्यसभा आणि लोकसभा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे कनिष्ठ त्याचबरोबर प्रथम सभागृह आहे. लोकसभा ही कनिष्ठ आणि प्रथम सभागृह. कसं लक्षात ठेवायचं लोकसभामध्ये क दिसतंय तुम्हाला क दिसतंय आणि इथं कनिष्ठ मध्ये क दिसतंय या दोघांची लिंक लावायचं. म्हणजे लोकसभेमध्ये क दिसतंय आणि कनिष्ठ मध्ये क दिसतंय या दोघांची काय करायचं लिंक लावायचं. आणि लक्षात घ्या आपल्या संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं रे लोकसभा कनिष्ठ त्याचबरोबर प्रथम सभागृह लोकसभा. मग आपल्याला हे माहित पाहिजे तर ह्या लोकसभेसंदर्भात भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात तरतूद आहे तर कलम 81 मध्ये तरतूद आहे. किती रे कलम 81 मध्ये तरतूद आहे. आणि सध्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती रे 552 सदस्य असतात आणि सध्याची जी लोकसभा आहे त्यामध्ये 545 इतके सदस्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग पुढे जाऊन आपले हे माहित पाहिजे मग महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य जातात रे तर लक्षात घ्या 48 सदस्य जातात. पुढे जाऊन हेही माहित पाहिजे की लोकसभेवर सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातून जातात तर त्या राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. किती रे 80 खासदार उत्तर प्रदेश या राज्यातून जातात. मग काही लोकसभेचे मतदारसंघ आणि त्याचे खासदार सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पहिलं लक्षात घ्या वाराणसी. वाराणसीचे खासदार कोण आहेत रे नरेंद्र मोदी साहेब. लक्षात घ्या दुसरं रायबरेली. रायबरेलीचे खासदार कोण आहेत रे राहुल गांधी. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वायनाड हे केरळमध्ये येतं त्याचे खासदार कोण आहेत रे प्रियंका गांधी. कोण आहेत रे प्रियंका गांधी. म्हणजे काही प्रमुख लोकसभेचे मतदारसंघ आणि त्याचे खासदार. त्यामध्ये पहिलं काय सांगितलं वाराणसीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. दुसरं काय सांगितलं रायबरेली तर या रायबरेलीचे खासदार राहुलजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते. आणि वायनाड नावाचा मतदारसंघ आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या वायनाड नावाच्या मतदारसंघाचे खासदार कोण आहेत प्रियंका गांधी. आय होप तुमचा पॉईंट कव्हर झाला असेल. किती म्हणलं तर लक्षात घ्या किती रे लोकसभा हे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती म्हणजे विधान परिषदेची सदस्य संख्या विचारला विद्यार्थी मित्रांनो. चला 10 सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. पटकन उत्तर द्यायचं.
चला रे, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य असतात? पहिलं काय रे, 98 असतात का, 68 असतात का, 78 असतात का 288 असतात? चला पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? चला 10 सेकंदाचा वेळ आहे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? 98 असते, 68 असते, 78 असते का 288 असते? लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या. चला मग विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सांगूयात. लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर 98 येणार नाही, 68 येणार नाही, 288 येणार नाही, 78 येणार. म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती रे? 78 आमदार आहेत. किती आमदार आहेत? 78 आमदार आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याला माहित पाहिजे की विधान परिषद हे संसदेचं, आपल्या राज्य विधिमंडळाचं कसलं रे? वरिष्ठ सभागृह. त्याचबरोबर हे द्वितीय प्रकारचं सभागृह असतं. पुढे जाऊन आपल्याला हे माहित पाहिजे की भारतातील सर्व राज्यात विधान परिषद आहे का? नाही, नाही, नाही. किती आहेत? 6 राज्य. भारतातील 6 राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये हे विधान परिषद नावाचं सभागृह आहे. मग ते 6 राज्य कोणते रे? लक्षात घ्या. कोणते? लक्षात घ्या. पहिलं बम टाक. काय टाक? बम टाक. काय लक्षात ठेवू न ठेवू? बम टाक हे ट्रिक लक्षात ठेवा. बी म्हणजे काय रे? बिहार. यू म्हणजे उत्तर प्रदेश. एम म्हणजे महाराष्ट्र. टी म्हणजे तेलंगणा. ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि के म्हणजे कर्नाटक. म्हणजे सध्या भारतातील 6 राज्यात विधान परिषद आहे आणि विधान परिषद संदर्भात भारतीय संविधानाचं कलम किती रे? 169 आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 288 काय? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेमध्ये सदस्य किती आहेत रे? 288 आणि विधानसभेचं कलम 170 आणि विधानसभा हे प्रथम आणि लक्षात घ्या कनिष्ठ सभागृह म्हणून कार्य करतं. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक 3. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3 किती रे? 78. अनेक परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न चला. विधान परिषदेच्या सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी टिंब वर्षाचा असतो. म्हणजे जे विधान परिषदेचे सदस्य असतात तर त्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 2 वर्षाचा असतो. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक किती आहे रे? 1 2 वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो, अनिश्चित असतो. चला या प्रश्नाचं उत्तर द्या. किती वर्षाचा असतो? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला 10 सेकंद परत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मिळतील. 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. चला, विधान परिषदेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? 2 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष का अनिश्चित असतो? विद्यार्थी मित्रांनो पटकन उत्तर द्यायचं. उत्तर द्या. किती वर्षाचा असतो? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर किती येतं रे? 2 येतं का? नाही. 5 नाही. अनिश्चित नाही. 6 वर्ष. विधान परिषद आहे. विधान परिषदेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो? 6 वर्ष असतो. लक्षात घ्या, विधान परिषदेच्या सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. पण विधान परिषद हे कसं रे? स्थायी प्रकारचं सभागृह असतं. कसं असतं? स्थायी प्रकारचं सभागृह असतं आणि ते कधीही विसर्जित होत नाही. त्यांच्या सदस्यांचा कालावधी किती? 6 वर्षाचा असतो. सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण? प्राध्यापक राम शिंदे. प्राध्यापक राम शिंदे सध्या त्याचे काय अध्यक्ष आहेत? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. अंबादास दानवे. उपसभापती नीलमताई गोरे. उपसभापती नीलमताई गोरे या उपसभापती आहेत. लक्षात घ्या, भारतामध्ये सध्या 6 राज्य आहेत. त्या 6 राज्यामध्ये काय विधान परिषद आहेत ते तुम्हाला सांगितलं. बम टाक ही ट्रिक लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक, लक्षात घ्या, 6 वर्ष. मग 5 वर्ष कोणाचं असतं रे? विधानसभा. लक्षात घ्या, विधानसभेचे सदस्य त्यांचा कालावधी किती असतो? 5 वर्षाचा असतो. लक्षात घ्या. पुढे जाऊन एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट किती रे? 30 वर्ष पूर्ण पाहिजे. 30 वर्ष पूर्ण पाहिजे वयाची अट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इतक्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. चला मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं विचारलं विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 आहे. राष्ट्रपतीला असतो का? दुसरं ऑप्शन सांगतं पंतप्रधानाला असतो का? तिसरं ऑप्शन सांगतं राज्यपालाला असतं का? आणि चौथा ऑप्शन सांगतं उपराष्ट्रपतीला असतं का? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार
कोणाला असते? चला या प्रश्नाचं उत्तर द्या. 10 सेकंद वेळ आहे तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणाला असतं? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल का उपराष्ट्रपती? चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर झटपट द्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कुणाला असतो? चला मग या प्रश्नाचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पटपट उत्तर देत जावं विद्यार्थी मित्रांनो. पीवायक्यू आहेत, जबरदस्त पीवायक्यू आहेत हे. आणि वारंवार लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एका वाक्यात सांगतो, हे जे 50 प्रश्न आहेत पॉलिटीचे, हे 50 प्रश्न प्रत्येक वर्षी 50 वेळा रिपीट होतात. प्रत्येक वर्षी 50 वेळा रिपीट होतात. पूर्ण पॉलिटीचा अभ्यास करायचा का? करायचा. पण पूर्ण पॉलिटीचा अभ्यास करत असताना हे 50 प्रश्न तोंडपाठ करायचे. काय सांगितलं मग? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो रे? पंतप्रधान नो, राज्यपाल नो, उपराष्ट्रपती नो. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 कुणाला असतो रे? राष्ट्रपतीला असतो. तुम्ही फसू शकता विद्यार्थी मित्रांनो. उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, मुख्य आणि इतर न्यायाधीश लक्षात घ्या, मुख्य व इतर न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? भारताच्या राष्ट्रपतीला असतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयासंदर्भात तरतूद 214 ते 231. भारतात सध्या किती रे? 25 उच्च न्यायालय आहेत. किती रे? 25 उच्च न्यायालय आहेत. किती सांगितलं? 25 उच्च न्यायालय आहेत. पुढे जाऊन लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिलं उच्च न्यायालय लक्षात घ्या, कलकत्ता उच्च न्यायालय. भारतातील दुसरं उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय. भारतातील तिसरं उच्च न्यायालय, चेन्नई उच्च न्यायालय. उच्च न्यायालय संबंधीचा कायदा 1861. लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, भारतातील चौथं उच्च न्यायालय अलाहाबाद. अलाहाबाद त्याचं नाव काय रे सध्या? प्रयागराज उच्च न्यायालय. स्थापना 1866. लक्षात घ्या. मग अजून पुढे जाऊन विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांच्या व्यतिरिक्त जे इतर न्यायाधीश असतात तर ची संख्या निश्चित करण्याचा अधिकार. इतर न्यायाधीश जे असतात त्यांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार कुणाला असतो रे? राष्ट्रपतीला असतो. कुणाला असतो? राष्ट्रपतीला असतो. मग पंतप्रधान म्हणलं तर कलम काय रे? 163 व 164. राज्यपाल म्हणलं की 153 आणि उपराष्ट्रपती म्हणलं की कलम 63. चला मग पुढचा प्रश्न घेऊयात. भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यांची संख्या किती आहे सध्या 2025 मध्ये? किती आहे रे? सध्याचं सांगा. हा पीवायक्यू आहे पाठीमागच्या वर्षाचा, की सध्या भारतात किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? चला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या, की सध्या भारतात किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? चला प्रश्न क्रमांक 17. चला विद्यार्थी मित्रांनो, किती रे? लक्षात घ्या. चला या प्रश्नाचं उत्तर देऊ. 26 का रे? नाही. नो. 27 का रे? नो. 29 का रे? नो. किती येतं रे? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 किती रे? सध्या भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑगस्ट 2019 काश्मीर, जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काय केलं रे? काढून घेतला आणि सध्या तो काय केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे भारतामध्ये सध्या 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेलं राज्य 2014 मध्ये कोणतं रे? तेलंगणा. काय राज्याचं नाव? तेलंगणा. आणि तेलंगणाची राजधानी काय रे? हैदराबाद. चला या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. चला खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते? हिवाळी अधिवेशनावर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, की कोणत्या शहरात हिवाळी अधिवेशन भरते? चला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी परत तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी परत 10 सेकंदाचा वेळ आहे. पट प्रश्नाचं उत्तर द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन कुठं भरतं विचारलंय. ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. दुसरं लक्षात घ्या मुंबई, पुणे, नवी मुंबई. लक्षात घ्या. नो नो नो. कुठं रे? नागपूर. जे हिवाळी अधिवेशन असतं विद्यार्थी मित्रांनो, तर हे हिवाळी अधिवेशन एकमेव असं अधिवेशन आहे जे नागपूर या शहरात भरतं. इतर अधिवेशने
मग इतर अधिवेशने कुठे भरतात सर? लक्षात घ्या. मुंबई या शहरात भरतात. कुठं भरतात रे? मुंबई या शहरात भरतात. नागपूर या शहरात एकमेव अधिवेशन भरतं. ते म्हणजे काय रे? हिवाळी. हिवाळी नावाचं अधिवेशन नागपूर आणि महाराष्ट्राची उपराजधानी. त्याचबरोबर लक्षात घ्या, ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध. ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध कोणती रे? नागपूर. मुंबई राजधानी, सांस्कृतिक राजधानी, नवी मुंबई असं काहीच नाही. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? नाही विचारलंय. चला 10 सेकंद उत्तर देण्यासाठी. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठं नाही म्हणलं विद्यार्थी मित्र? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर, ऑप्शन क्रमांक 2 पुणे, ऑप्शन क्रमांक 3 पणजी, ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद. लक्षात घ्या, कुठं नाही रे? पटकन उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. कुठं नाही रे? लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही म्हणलंय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही. चला लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर देऊ. पटकन प्रश्नाचं उत्तर देऊ. लक्षात घ्या, नागपूर या ठिकाणी आहे का रे? आहे. पणजी आहे, औरंगाबाद आहे, पुणे. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे येथे कोणत्याही प्रकारचे खंडपीठ नाही. खंडपीठ नाही. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत. किती? 3 खंडपीठ आहेत. पहिला आहे नागपूर या ठिकाणी, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि तिसरा आहे गोव्यातील पणजी या ठिकाणी. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिलं काय रे? छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी या ठिकाणी असे 3 खंडपीठ आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुणे या ठिकाणी ते खंडपीठ नाही, नाही आणि नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला शेवटचा प्रश्न. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे? चला या प्रश्नाचं उत्तर द्या. पटकन 20वा प्रश्न आहे की राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला किती वय पाहिजे? किती रे? ऑप्शन क्रमांक 1 30 सांगतं, ऑप्शन क्रमांक 2 35 सांगतं, ऑप्शन क्रमांक 3 50 सांगतं आणि ऑप्शन क्रमांक 4 काय सांगतं? 60 सांगतं. की राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी वय किती असायला पाहिजे? ओके, राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी वय किती असायला पाहिजे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पटकन किती असतं बघा. ऑप्शन क्रमांक 1 2 3 4. पटपट पटपट सांगा काय असतं? राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी वय किती असायला पाहिजे? लक्षात घ्या. बघा विद्यार्थी मित्र, पटकन सांगा. 30 35 50 की 60? लक्षात घ्या. नो नो नो. राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी वय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 35 वर्ष पूर्ण. काय म्हणलं? राष्ट्रपतीची निवडणूक लढवायचं आहे, वय किती पाहिजे? 35 वर्ष पूर्ण पाहिजे. किती रे? 35 वर्ष पूर्ण पाहिजे. राष्ट्रपती म्हणलं की भारतीय संविधानाचं भाग 5 कलम 52 पासून 62 पर्यंत. भारतीय संविधानाचं भाग 5 कलम 52 पासून 62 पर्यंत. कलम 52 मध्ये काय सांगितलंय? राष्ट्रपती या पदाची तरतूद सांगण्यात आलेली आहे. काय सांगितलं? तरतूद सांगण्यात आली आहे. आणि राष्ट्रपती काय असतात रे? नामधारी प्रमुख असतात. कसले? नामधारी किंवा नावापुरते असतात. मग राष्ट्रपती जर नावापुरते असतील, भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर पंतप्रधान हे भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. मग पुढे जाऊन आपल्याला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. का रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद का? लक्षात घ्या, भारताचे प्रथम राष्ट्रपती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती. दुसरं नाव माहित पाहिजे, प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील. का रे? की भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रथम महिला. भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रथम महिला. तिसरं नाव माहित पाहिजे, द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू. का रे? की भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती, त्याचबरोबर भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आणि स्वतंत्र भारतात ज्यांचा जन्म झालाय असं त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती. आणि लक्षात घ्या, द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. आणि राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी 35 वर्ष पूर्ण पाहिजे. मला सांगा, फक्त आणि फक्त राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठीच 35 पाहिजे का? तर नाही. उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवायचं असेल तरी सुद्धा वय 35 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि एखाद्या राज्याचे राज्यपाल जरी व्हायचं असेल तर वय किती रे? 35 वर्ष पूर्ण पाहिजे. ऑप्शन क्रमांक किती रे? 35. किती रे? ऑप्शन क्रमांक 2. चला विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जर शिकवायला आवडत असेल तर प्लीज चला भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.